बर बघा बाळांनो, मागच्या लेक्चरला म्हणजे आय थिंक दिस वन इज द थर्ड लेक्चर. ओके, पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स मधला पार्ट 1 स्टार्ट केला आहे. दॅट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. लक्ष द्या, त्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये बाळांनो सगळ्यात पहिले आपण बेसिक आर्टिकल बघितले, वेव्स वगैरे काय असतं. मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्याचे 2 टाइप्स असतात, एक असतं ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. करेक्ट आहे, त्याचे डिफरन्शियल पॉईंट्स वगैरे असतात. त्यानंतर आपण बघितलं होतं इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग अ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. ओके, त्याची मी जस्ट 2 मिनिटं रिवाइज करून घेतो. लक्ष द्या. सपोज बाळांनो तुम्हाला एक सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिलेली आहे. आपण सांगितलं होतं सपोज दिस वन इज द वाय ॲक्सिस, ही ओरिजिन आहे. This is the positive x-axis and this one is the negative x-axis. Suppose the wave is propagating along the positive x and wave is propagating along the negative x. Right? When the wave is propagating along the positive x-axis, okay, the equation will be y equals to किती असतं a sin इथे किती असतं 2 pi small t upon किती असतं capital T minus x upon lambda. And when the wave is propagating along the negative direction of x-axis, y equals to किती असतं बाळांनो a sin इथे किती असतं 2 pi in bracket बोला small t upon capital T plus x upon lambda. लक्ष द्या, एक असतं मायनस एक्स अपॉन लॅम्बडा आणि एक असतं प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. म्हणजे कुठल्याही वेव्हच्या इक्वेशनमध्ये जर का या 2 टर्म्स आल्या, कुठल्या वेव्हच्या इक्वेशनमध्ये जर का या 2 टर्म्स आल्या, 2 टर्म्स म्हणजे ही एकच टर्म ॲक्च्युली, फक्त पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असेल तर मायनस साईन येतं आणि निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असेल तर प्लस साईन येतं. बरोबर आहे. आणि कुठल्याही वेव्हच्या इक्वेशनमध्ये कुठल्याही वेव्हच्या इक्वेशनमध्ये जर का ही टर्म आली कुठली, ओके, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस मायनस एक्स अपॉन काय लॅम्बडा, तर डोळे झाकून लिहायचं इट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कुठली वेव्ह असते सांगा, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. म्हणजे पहिला पार्ट. कदाचित दुसरा पार्ट जो आहे तो स्टेशनरी वेव्ह आहे. स्टेशनरी वेव्हमध्ये जे काही इक्वेशन डेव्हलप होईल पार्ट 2 मध्ये त्यात बाळांनो ह्या टर्म्स येणार नाही. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, एंट्रन्ससाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला बाळांनो आज शिकायचं आहे. ओके, दिस इज द लेक्चर नंबर 3. आपल्याला शिकायचं आहे बाळांनो व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. सुपरपोजिशन. ओके, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आता काय असतं ना बाळांनो, ऑलरेडी टॉपिकचं नावच ते आहे. काय टॉपिकचं नाव, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. सुपरपोजिशन वेव्ह काय असतं किंवा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय असतं. तर बेसिकली लक्ष द्या बाळांनो, जेव्हा तुम्ही वर्ड यूज करता सुपरपोजिशन, सो गाईज सुपरपोजिशन मीन्स असतं बाळांनो ॲडिशन. काय असतं सुपरपोजिशन म्हणजे काय, ॲडिशन. करेक्ट आहे. जेव्हा खूप साऱ्या वेव्हची ॲडिशन होते आणि एक रिझल्टंट वेव्ह तयार होते त्याला म्हणतो आपण सुपरपोजिशन. ओके, त्याचं एक प्रिन्सिपल होतं आणि प्रिन्सिपलचं एक स्टेटमेंट सुद्धा होतं बाळांनो. काय होतं, स्टेटमेंट. त्याचं स्टेटमेंट असं होतं, असं म्हणतात व्हेन 2 or more साऊंड वेव्स. लक्ष द्या, या टॉपिकमध्ये आय एम टॉकिंग अबाउट साऊंड वेव्स. कोणाबद्दल, साऊंड वेव्ह. लक्षात ठेवा, साऊंड वेव्ह म्हणजे कुठली वेव्ह आहे सांगा, मला आवाज नको आहे बरं का. साऊंड वेव्ह म्हणजे कुठली वेव्ह आहे सांगा, ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे की लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. स्नेहा लक्ष दे बाळा इकडे, तुला वाटत आहे की मला माझं लक्ष नाही आहे, समजलं आहे का. हां, याला म्हणतात बाळांनो लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ओके, हां, व्हॉट इज मीन बाय लॉन्जिट्युडिनल वेव्ह. बाळांनो लक्षात ठेवा, लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय असतं, द वेव्ह विच ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय, कॉम्प्रेशन अँड रेरिफ्रॅक्शन. कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शनमध्ये जी वेव्ह ट्रॅव्हल होते तिला म्हणतो आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह. करेक्ट आहे, CR. सो वी आर टॉकिंग अबाउट अ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्स. ओके, हाच टॉपिक निघून गेल्यावर जर का नेक्स्ट टॉपिक आपण ऑप्टिक्स घेतला तर ऑप्टिक्समध्ये पहिलाच क्वेश्चन राहणार आहे, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ लाईट वेव्स. सेम प्रिन्सिपल आहे, फक्त इथं साऊंड वेव्हचं आहे तिथं कोणाचं राहील, लाईट वेव्हचं. इथं कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शनचं आहे तिथं कोणाचं राहील सांगा, क्रस्ट आणि ट्रफचं राहील. इज दॅट क्लिअर. येस. आता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय असतं बाळांनो. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये असं म्हणतात, ओके लक्ष द्या, जसं डीजे मध्ये स्ट्रक्चर असतं, यू नो, हे बा डीजे मध्ये एक स्पीकर असतात की मल्टिपल स्पीकर असतात, मल्टिपल स्पीकर असतात. इथे एक स्पीकर आहे, इथे एक स्पीकर आहे, इकडनं साऊंड येतो, इकडनं साऊंड येतो आणि 2 साऊंड एका ठिकाणी येऊन आदळतात. जेव्हा 2 साऊंड एका ठिकाणी येऊन आदळतात तिथे इंटरफरन्स तयार होत असते. काय तयार होत असते, इंटरफरन्स. म्हणजे तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त साऊंडची ॲडिशन केली. तर लक्षात ठेवा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये म्हणतात बाळांनो लक्षात ठेवा, व्हेन 2 or more साऊंड वेव्स, 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 व्हेन 2 or more साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव एट अ पॉइंट ऑफ मीडियम सायमल्टेनियसली. जेव्हा एक किंवा त्यापेक्षा जास्त, 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेव्स एका डायरेक्शनने येत आहे, सेम डायरेक्शनने येत आहे आणि एका ठिकाणी येऊन सायमल्टेनियसली ॲड झाले. काय झाले, सायमल्टेनियसली. म्हणजे इथे ॲक्सिडेंट झाला पाहिजे, पण कसा ॲक्सिडेंट झाला पाहिजे बाळांनो, सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली म्हणजे समजते का, अचानक. काय, अचानक ॲक्सिडेंट झाला पाहिजे. ॲक्सिडेंट अचानकच होतो. मला माहीत असतं की ॲक्सिडेंट होणार आहे, आणि जर माहीत झालं तर होऊ दिलं असतं का त्यांनी,
नाही, अचानक होत असतो. करेक्ट आहे. अचानक म्हणजे समजलंय का, इकडनं ही आली तिकडनं तो आला, नादळले एकमेकांना, ॲक्सिडेंट झाला. करेक्ट आहे की नाही. असं नाही आहे ओके हा आली आणि ही म्हणते ये आता माझ्या अंगावर, ठीक आहे, असं नसतं होत. असं ॲक्सिडेंट होत नसतो. ॲक्सिडेंट हा कसा होत असतो, सायमल्टेनियसली. आर यू गेटिंग. लक्ष द्या, हसू नका बरं का, कॉन्सेप्ट महत्त्वाचे आहे. ओके सो गाइज, व्हेन 2 or more साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ह ॲट अ पॉईंट ऑफ मीडियम सायमल्टेनियसली, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असतं, या सगळ्यांची मिळून एक रिझल्टंट वेव्ह तयार होते बाळांनो. समजा पहिल्या वेव्हचं इक्वेशन आहे y1 बार, y2 बार, y3 बार, y4 बार आणि इथं असतं y बार. y बार इज इक्वल्स किती असतं, y1 बार प्लस y2 बार प्लस किती असतं, y3 बार प्लस इथे किती असतं, y4 बार. करेक्ट आहे. आणि जर का nth वेव्ह असेल तर किती येईल सांगा, y किंवा n बार, yn बार. करेक्ट आहे. म्हणजे सगळ्या वेव्हची ॲडिशन. ओके चला बोला, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. हां, व्हेन 2 or more साऊंड वेव्स traveling through a medium arrive at a point of medium simultaneously, arrive at a point of medium simultaneously, resultant displacement is a vector sum of displacement due to all individual waves, all individual. म्हणजे या सगळ्यांची मिळून जी काय रिझल्टंट वेव्ह तयार झाली, त्या रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट काय असतं, तर सगळ्यांच्या डिस्प्लेसमेंटची काय असते, सम. पण नॉर्मल सम की वेक्टर सम, वेक्टर सम. दॅट इज कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. व्हॉट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन शिकायची गरज काय, द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. तर बाळांनो, या सगळ्या वेव्ह एका ठिकाणी येऊन भेटल्या आणि ज्या पॉईंटला सगळ्या वेव्ह येऊन भेटल्या, दॅट इज कॉल्ड एज इंटरफरन्स. काय म्हणतात सांगा, इंटरफरन्स. त्याला आपण काय म्हणतो सांगा, इंटरफरन्स. काय म्हणतो बोला आपण, इंटरफरन्स. करेक्ट आहे. द पॉइंट ॲट विच होल द वेव्स गेट्स इंटरफर, द पॉइंट ॲट विच द होल वेव्स गेट्स मीट, ज्या पॉईंटला सगळ्या वेव्ह येऊन भेटल्या तिथं काय तयार झालं बाळांनो, इंटरफरन्स तयार झालं. काय तयार झालं, इंटरफरन्स. इंटरफरन्स म्हणजे असतं अनेकांपासून एक तयार करणे. काय असते इंटरफरन्स सांगा, अनेकांपासनं एक तयार करणे. आणि नंतर आपण शिकणार एकापासनं अनेक तयार करणे, त्याला म्हणतात डिफ्रॅक्शन. काय म्हणतात, डिफ्रॅक्शन. सुपरपोजिशन म्हणजे असतं ॲडिशन. ॲडिशन म्हणजे आपण सगळ्यांची ॲडिशन तयार करून एक तयार करतो. करेक्ट आहे. अनेकांपासून एक तयार करणे, दॅट इज कॉल्ड एज इंटरफरन्स. मग सगळे वेव्ह ज्या ठिकाणी येऊन भेटले त्याला म्हणतात इंटरफरन्स. जसं फॉर एक्झाम्पल डीजे मध्ये सांगा, एक स्पीकर असतात की दोन असतात की दोनपेक्षा जास्त असतात, दोन. कमीत कमी दोन तरी पाहिजेच. जेवढे सिस्टम जास्त असतील ओके तेवढा डीजे चांगला असतो, बरोबर आहे की नाही. जेवढे कमी असतील तेवढा डीजे जास्त चांगलं नाही वाजत. ओके पण कमीत कमी किती पाहिजे, दोन. दोघांचं जरी इंटरफरन्स. एकामुळे कधी डीजे वाजत असतो का, नाही. एकच स्पीकर आले डीजे वाजवत आहे, नाही होत. करेक्ट आहे की नाही. तिथं असे मोनोटोनस गाणे निघतात. यू नो मोनोटोनस गाणे म्हणजे एकदम नॉर्मल साऊंड निघतात. यू नो रोमॅन्टिक साऊंड. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बसमध्ये क्लासवर येतात, बसमध्ये बसून कानात कॉर्ड्स टाकतात, डिच्चू टाकता ना कानात, ओके ओके आणि गाणी ऐकतात. कुठले गाणे ऐकता तुम्ही, नॉर्मल एखादं कबीर सिंगचं गाणं लावता, बेखयाली, ओके हां, अरे ओके नाही. नाही ते एखादं कोमात गेलेलं असेल तर तो लागते तेरे बिना नाही जीना पाऊंगा. ओके इज दॅट क्लिअर. ओके लक्षात ठेवा, लक्ष द्या, आवाज नको आहे. सो लक्षात ठेवा ओके, सगळे वेव्ह जेव्हा एका ठिकाणी येतात त्याला म्हणतात इंटरफरन्स. काय म्हणतात, इंटरफरन्स. आणि इंटरफरन्सचे बाळांनो टाइप्स असतात. काय असतात बोला, टाइप्स. व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ इंटरफरन्स. पहिला टाइप्स असतो बाळांनो CI. आवाज नको आहे. द फर्स्ट टाइप इज कॉल्ड एज CI. CI म्हणजे असतं बाळांनो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि सेकंड टाइप असतो बाळांनो DI. DI इज कॉल्ड एज काय, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची डेफिनेशन काय असते. ओके कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये तेच सेंटेन्स लिहायचं. कुठलं, व्हेन 2 or more साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ह ॲट अ पॉईंट ऑफ मीडियम सायमल्टेनियसली. अराइव्ह ॲट अ पॉईंट ऑफ मीडियम सायमल्टेनियसली. पण कसे सांगा, इन फेज. कशात आले, इन फेज. आता लक्षात ठेवा, इन फेज मध्ये भेटले. कशात, इन फेज. सर इन फेज म्हणजे काय असतं. ओके आता आपण 2 or more नाही घेऊ, फक्त दोनच घेऊ. लक्ष द्या, 2 or more केलं तर अजून गोंधळ होईल. ॲटलीस्ट दोन तरी घ्या. समजा या दोघी इथे येऊन भेटल्या आणि या दोघी ज्या पॉईंटला येऊन भेटल्या त्या पॉईंटला आपण म्हणतो इंटरफरन्स. काय म्हणतो सांगा, इंटरफरन्स. मग या दोघी ज्या भेटल्या त्या कशात भेटल्या सांगा, इन फेज. इन फेज म्हणजे काय असं बाळांनो, सेम फेज. सेम फेज, दोघांचा फेज सेम आहे. दोघांचा फेज सेम आहे म्हणजे काय सांगा, फेज. फेज सेम असणे. इन फेज मध्ये भेटणे म्हणजे काय, इन फेज मध्ये भेटली म्हणजे बाळांनो लक्षात ठेवा, ही कुठली वेव्ह आहे, साऊंड वेव्ह. ही कुठली वेव्ह आहे, साऊंड वेव्ह. हिच्यात काय कॉम्प्रेशन आहे, रेफ्रॅक्शन. हिच्यात सुद्धा काय कॉम्प्रेशन आहे, रेफ्रॅक्शन. तर मला हे सांगा, जेव्हा दोन वेव्ह एकमेकांना येऊन आदळतात तर हिचा कॉम्प्रेशन हिच्या कॉम्प्रेशनवर जाऊन आदळला आणि हिचा रेफ्रॅक्शन हिच्या रेफ्रॅक्शनवर जाऊन आदळला. त्याला म्हणतात ते इनफेजमध्ये भेटणे. कशात, इनफेज. एक लक्षात ठेवा, जेव्हा दोघं एकमेकांना भेटतात तेव्हा नेहमीच चांगलं होते असं काही नसते बरं. काय बोलू मी सांगा, जेव्हा दोघं एकमेकांना भेटतात तेव्हा नेहमीच चांगलं होते असं काही नसते. हां, चांगलंही होऊ शकते आणि तेवढंच वाईटही होऊ शकते.
प्रत्येकाचे एक्झाम्पल वेगळे असतात, ठीक आहे, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. ओके, आता जसं फॉर एक्झाम्पल दोघं जण एकमेकांना भेटले, कुठल्या परिस्थितीत भेटले, कुठल्या परिस्थितीत भेटले सांगा, इन फेजमध्ये. इन फेज म्हणजे समजते का, इन फेज म्हणजे काय, कॉम्प्रेशन ऑफ वन वेव इज कोइन्साइड विथ कॉम्प्रेशन ऑफ अदर. ही कुठली वेव आहे, साऊंड, हिच्यात काय कॉम्प्रेशन रेफ्रॅक्शन, जसं ही साऊंड आहे कॉम्प्रेशन रेफ्रॅक्शन, ही साऊंड वेव आहे कॉम्प्रेशन रेफ्रॅक्शन, दोन्ही एका ठिकाणी येऊन भेटले म्हणजे काय, हिचा कॉम्प्रेशन हिच्या कॉम्प्रेशनवर जाऊन आदळला. When a compression of one wave is coincide with the compression of other or refraction of one wave is coincide with the refraction of काय other. जर का या परिस्थितीत दोघे एकमेकांना येऊन आदळले, तिचा कॉम्प्रेशन हिच्या कॉम्प्रेशन, तिचा रिफ्रॅक्शन हिच्या रिफ्रॅक्शन, याचा अर्थ ती इन फेजमध्ये भेटले. कशात भेटले, इन फेज. आउट ऑफ फेज किंवा अपोजिट फेज म्हणजे काय असतं, आउट ऑफ फेज किंवा अपोजिट फेजमध्ये भेटणे म्हणजे याचा अर्थ काय असतं बाळांनो, याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार करणे आउट ऑफ फेज असतं बाळांनो. आउट ऑफ फेज म्हणजे अपोजिट फेज असतं आणि अपोजिट फेज म्हणजे कॉम्प्रेशन ऑफ वन वेव इज कोइन्साइड विथ काय रेफ्रॅक्शन ऑफ अदर. जेव्हा दोघे एकमेकांना येऊन आदळतात तेव्हा एकाचा कॉम्प्रेशन दुसऱ्याच्या रेफ्रॅक्शनला आणि एकाचा रेफ्रॅक्शन दुसऱ्याच्या काय कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन ऑफ वन वेव इज कोइन्साइड विथ रेफ्रॅक्शन ऑफ अदर और रेफ्रॅक्शन ऑफ वन वेव इज कोइन्साइड विथ कॉम्प्रेशन ऑफ अदर, त्याला म्हणतात आउट ऑफ फेज. काय म्हणतात सांगा, आउट ऑफ फेज. करेक्ट आहे. दोघे जण एका ठिकाणी भेटले, पण वेगवेगळी परिस्थिती आहे आणि जशी परिस्थिती बदलते तसं आउटपुट वेगळं निघत असते, लक्षात ठेवा. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये ते इनफेजमध्ये भेटतात, इनफेजमध्ये भेटला तर चांगलं झालं, हा एक साऊंड आहे, तुमचा रिझल्टंट जो साऊंड तयार होतो, दोन साऊंडची ॲडिशन करून जो रिझल्टंट साऊंड होतो, ओके, दॅट साऊंड हॅव अ मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. सांगा त्याची ॲम्प्लिट्यूड काय असतं, मॅक्सिमम. ओके, रिझल्टंट साऊंडची ॲम्प्लिट्यूड काय असतं सांगा, मॅक्सिमम. यू माइट बी नो गाइज, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं, ॲम्प्लिट्यूड की ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर, ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. इंटेन्सिटी इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं, ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. जर का बाळांनो लक्षात ठेवा, ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असेल तर इंटेन्सिटी सुद्धा काय असं सांगा, मॅक्सिमम. आणि साऊंडची इंटेन्सिटी जर का मॅक्सिमम असेल, साऊंडची इंटेन्सिटी जर का मॅक्सिमम असेल बाळांनो, यू विल हर्ड अ लाऊड साऊंड. काय अगेल, लाऊड साऊंड. सांगा कुठला साऊंड ऐकू येईल तुम्हाला, सांगा लिटल साऊंड की लाऊड साऊंड, लाऊड साऊंड. म्हणजे दोघं जण सोबत येऊन काहीतरी फायदा झाला, लाऊड साऊंड आला. हा एक साऊंड, इकडनं एका इंटेन्सिटीचा साऊंड, तिकडनं एका इंटेन्सिटीचा साऊंड, दोन साऊंड एका ठिकाणी भेटले आणि लाऊड साऊंड तयार झाला. इज दॅट क्लिअर? येस. कुठल्या केसमध्ये आहे, कन्स्ट्रक्टिव्ह की डिस्ट्रक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह. आता कुठला इंटरफरन्स आहे सांगा, डिस्ट्रक्टिव्ह. सांगा इन फेजमध्ये भेटतात की आउट ऑफ फेजमध्ये, आउट ऑफ फेजमध्ये भेटणे म्हणजे काय, कॉम्प्रेशन ऑफ वन वेव इज कोइन्साइड विथ रेफ्रॅक्शन ऑफ अदर और रेफ्रॅक्शन ऑफ वन वेव इज कोइन्साइड विथ कॉम्प्रेशन ऑफ अदर. अशा केसमध्ये लक्षात ठेवा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, ओके, अशा केसमध्ये रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिनिमम असते. दोघं जण एकमेकांना भेटले म्हणजे नेहमी चांगलंच होते असं काही नाही आहे. करेक्ट आहे, चांगलं येऊ शकतं ना वाईटही होऊ शकतं, लक्षात ठेवा. चालेल की नाही. सो ॲम्प्लिट्यूड इज मिनिमम. तर तुम्हाला माहिती आहे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असते, ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. आणि जेव्हा ॲम्प्लिट्यूड मिनिमम असते तेव्हा इंटेन्सिटी सुद्धा काय असते सांगा, मिनिमम असते. सो यू विल गेट अ मिनिमम इंटेन्सिटी. आणि जेव्हा मिनिमम इंटेन्सिटी असते बाळांनो, यू विल गेट अ लिटल साऊंड. काय सांगा, लिटल साऊंड, लिटल साऊंड. किंवा तुम्ही सरळ म्हणू शकता नो साऊंड. काय म्हणू शकता सांगा, नो साऊंड. साऊंडच ऐकू येत नाही. इकडला एक साऊंड आला, तिकडला एक साऊंड आला, दोघांच्या मधात जेव्हा ते आउट ऑफ फेजमध्ये भेटतात तेव्हा साऊंडच ऐकू येत नाही. मी 10 वेळ तेच सांगताय, जेव्हा दोघं जण सोबत येतात तेव्हा चांगलंच होते, मोठा साऊंड येतो असं काही नसते बरं का. ते डिपेंड आहे की कुठल्या परिस्थितीत सोबत आले. जर का ते इन फेजमध्ये आले तर जास्त साऊंड भेटतो, जर का ते आउट ऑफ फेजमध्ये आले तर कमी साऊंड भेटतो, लक्षात ठेवा. चालेल. तर बाळांनो इन फेज म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, यू विल गेट अ लाऊड साऊंड. आणि आउट ऑफ फेज म्हणजे काय असतं, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. बोला, यू विल गेट अ लाऊड साऊंड की लिटल साऊंड, लिटल साऊंड भेटतो. इज दॅट क्लिअर? गॉट इट एव्हरीवन? से येस, येस. ओके. आता बाळांनो लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, सगळ्यात महत्त्वाचं असतं बाळांनो, इकडे लक्ष द्या. जसं फॉर एक्झाम्पल, ओके, व्हॉट इज मीन बाय वॅक्सिंग. वॅक्सिंग म्हणजे काय असतं, ओके, वॅक्सिंग म्हणजे काय असतं बाळांनो, मला हे सांगा. मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. काय बोलू मी सांगा, मॅक्सिमम इंटेन्सिटी. बघा, मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड, साऊंडची जी काय मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे त्याला म्हणतात वॅक्सिंग. सांगा वॅक्सिंग कुठे ऑकवर्ड होत असते, सीआय मध्ये ऑकवर्ड होते की डीआय मध्ये ऑकवर्ड होतं, बोला सीआय. सीआय म्हणजे कोण, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आउट ऑफ फेज की इन फेज, इन फेज मध्ये वॅक्सिंग ऑकवर्ड होत असते, लक्षात ठेवा. सो वॅक्सिंग कुठे ऑकवर्ड होते, जेव्हा साऊंडची इंटेन्सिटी काय असते मॅक्सिमम, त्याला म्हणायचं वॅक्सिंग. ओके. वॅनिंग काय असतं बाळांनो, व्हॉट इज मीन बाय वॅनिंग. वॅनिंग म्हणजे असतं बाळांनो मिनिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. काय सांगा, मिनिमम. बघा, मिनिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड, इंटेन्सिटी लक्षात ठेवा, मिनिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. साऊंडची जी इंटेन्सिटी मिनिमम असते, सांगा साऊंडची इंटेन्सिटी मिनिमम कुठे असते, सीआय मध्ये की डीआय मध्ये, डीआय मध्ये. त्याला म्हणायचं वॅनिंग. काय म्हणायचं, वॅनिंग. आणि जेव्हा बाळांनो लक्षात ठेवा, ओके, इकडनं एक डीजे आहे, इकडनं एक स्पीकर आहे, इकडनं एक स्पीकर आहे, दोन स्पीकर एकमेकांना येऊन स्पीकर नाही आदळले, स्पीकर आदळली की त्यांच्यामधला साऊंड आदळला तर इंटरफरन्स तयार होतं. तर नेहमी पहिले कन्स्ट्रक्टिव्ह तयार होत असतं. काय,
कन्स्ट्रक्टिव्ह. मी प्रूव्ह करून दाखवेल तुम्हाला का बरं कन्स्ट्रक्टिव्ह तयार होत असते. पण नेहमी पहिले कन्स्ट्रक्टिव्ह तयार होते आणि नंतर कुठलं तयार होते सांगा, डिस्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे असतं बाळांनो मिनिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. लक्षात ठेवा. सो दिस इज कॉल्ड एज कन्स्ट्रक्टिव्ह, कॉल्ड एज वॅक्सिंग, and this is called as destructive, called as vanning. करेक्ट आहे. आणि बाळांनो वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग. कन्स्ट्रक्टिव्ह नंतर डिस्ट्रक्टिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह नंतर अल्टरनेट कन्स्ट्रक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह नंतर डिस्ट्रक्टिव्ह नंतर कन्स्ट्रक्टिव्ह. म्हणजे याचा अर्थ वॅक्सिंग नंतर वॅनिंग, वॅनिंग नंतर काय सांगा पुढे, पुन्हा वॅक्सिंग नंतर काय सांगा, वॅनिंग, पुन्हा वॅक्सिंग नंतर काय सांगा, वॅनिंग. अशा प्रकारची इंटरफरन्स असतात बाळांनो, लक्षात ठेवा. सो गाईज इथे लिहू शकता व्हॉट इज मीन बाय बीट्स. काय असतं बीट, काय असतं, व्हॉट इज मीन बाय वन बीट. यू नो बीट, धक्क धक्क करणे लगा. ओके, दॅट इज कॉल्ड एज बीट. बीट म्हणजे काय असतं, व्हॉट इज मीन बाय वन बीट. वन बीट म्हणजे असतं बाळांनो वन वॅक्सिंग. लक्ष द्या काय लिहित आहे, वन वॅक्सिंग अँड काय असतं, वन वॅनिंग. वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग इज अ वन बीट, इज अ वन बीट. लक्ष द्या, एक वॅक्सिंग आणि एक वॅनिंग म्हणजे काय असतं सांगा, एक बीट असतो. करेक्ट आहे. लक्षात ठेवा, वन वॅक्सिंग अँड ॲडजस्टंट वॅनिंग इज कॉल्ड एज वन बीट. दिस इज कॉल्ड एज वन बीट. वन बीट म्हणजे काय असतं, त्या वन बीटमध्ये किती असते, एक वॅक्सिंग आणि एक वॅनिंग. म्हणजे आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर एक ऑसिलेशन झालं. ते एक ऑसिलेशन म्हणजे असतं बाळांनो वन बीट. काय असतं सांगा, वन बीट. मग एका बीटमध्ये किती ऑसिलेशन येतात, एकच ऑसिलेशन येतात. त्याला म्हणतो वन वॅक्सिंग अँड काय असतं, वन वॅनिंग. इज दॅट क्लिअर. दॅट इज कॉल्ड एज बीट्स. काय म्हणतात, बीट्स. जसं वॅक्सिंग काय असतं, हे बा राईट नो वी आर अ नॉर्मल. आपण नॉर्मल आहे पण आपल्या बॉडीत काय सुरू आहे माहिती आहे का, ते झूम करून दाखवतो. हां बॉडीतलं, हां आपण नॉर्मल आहे, आपल्या बॉडीतलं झूम करून दाखवतो. हां लक्षात. हे बघा वॅक्सिंग, वॅनिंग, वॅक्सिंग, वॅनिंग, वॅक्सिंग. आर यू गेटिंग. दिस इज कॉल्ड ॲज बीट्स. याला आपण काय म्हणतो सांगा, बीट्स. काय म्हणतो, बीट्स. प्रत्येकाच्या बॉडीत असे बीट्स होत असतात पण ते दिसत नाहीत. करेक्ट आहे, ते दिसत नाही. हे जर तुम्हाला बघायचे असेल तर काय करायचं मी सांगतो. हे जर बघायचं तर काय करायचं, समजा इथून क्लास सुटला, रस्त्याने चालले आणि अचानक एवढा मोठा ट्रक दिसतोय अंगावर येताना, डोळे बघ उघडायच्या, जिवंत आहे का मी. जर का जिवंत दिसलो तर गपचूप काय करायचं बाळांनो, फुटपाथवर जाऊन बसायचं आणि इथं हात लावायचा स्वतःच्याच याच्यावर. ठीक आहे, लक्ष द्या. हा ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं हात लावायचा आणि इथं हात लावला तर बघा असं टक 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 आवाज येतो. याचा अर्थ समजला का तुम्हाला, तुमचे बीट्स कमी झाले की वाढलेत, वाढले. करेक्ट आहे. म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण असं असतो तेव्हा नॉर्मल असतो. हा पण जेव्हा हाय बीपी होते म्हणजे अशी एखादी सिच्युएशन आली अशी तेव्हा आर यू गेटिंग. येस, बीट्स वाढले. काय वाढले सांगा, बीट्स. ओके बरोबर आहे, समजलाय. आवाज नको आहे मला. तर लक्षात ठेवा बीट्स म्हणजे काय असतं, वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग इज कॉल्ड एज वन बीट. त्याला आपण काय म्हणतो सांगा, वन बीट. आता लक्ष द्या इकडे बाळांनो, इकडे बघा व्हॉट इज मीन बाय पिरियड ऑफ बीट्स. पिरियड ऑफ बीट्स म्हणजे काय असतं, लक्ष द्या. व्हॉट इज मीन बाय पिरियड ऑफ बीट्स. आवाज आवाज आवाज. लक्ष द्या. नाही तर मग रात्रभर मेसेज करा मला, सर मी रस्त्यावर उभा ट्रकच नाही आला. ठीक आहे, ठीक आहे. हां व्हॉट इज मीन बाय पिरियड ऑफ बीट्स. पिरियड म्हणजे काय असतं, टाइम टेकन टू कंप्लीट वन बीट. टाइम टेकन टू कंप्लीट वन बीट. एक बीट म्हणजे काय असतं, वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग. सो व्हॉट इज पिरियड ऑफ बीट्स. आवाज आवाज प्लीज प्लीज. व्हॉट इज पिरियड ऑफ बीट्स. पिरियड ऑफ बीट्स म्हणजे काय असतं बाळांनो, लक्षात ठेवा. टाइम टेकन टाइम टेकन टू कंप्लीट वन बीट. आवाज नको आहे. टाइम टेकन टू कंप्लीट वन बीट्स इज कॉल्ड एज पिरियड ऑफ बीट्स. वन बीट म्हणजे समजते का, वन बीट म्हणजे काय असतं, वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग. एक वॅक्सिंग अँड एक वॅनिंग म्हणजे असतं वन बीट. आणि तेवढं वन बीट म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे काय असतो सांगा, पिरियड. काय असतो बोला, पिरियड. त्यानंतर नेक्स्ट व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. आवाज आवाज. त्या फ्रिक्वेन्सी ऑफ बीटलाच म्हणतो बाळांनो बीट फ्रिक्वेन्सी. काय म्हणतो, बीट फ्रिक्वेन्सी. अँड गाईड बीट फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय NB. कशाने डिनोट करतात, NB. व्हॉट इज मीन बाय NB, बीट फ्रिक्वेन्सी. काय असतं बीट फ्रिक्वेन्सी, लक्ष द्या. आवाज, लक्ष द्या. बीट फ्रिक्वेन्सी काय असतं, नंबर ऑफ बीट्स. काय बोलू मी सांगा, नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंड. नंबर ऑफ बीट्स हर्ट्स पर सेकंड. काय बोलू मी सांगा, नंबर ऑफ बीट्स हर्ट्स पर सेकंड. एका सेकंदात तुम्ही किती बीट्स ऐकू शकता मला हे सांगा. दिस इज कॉल्ड. करे डायग्रामवर किती बीट्स काढले सांगा. एक बीट म्हणजे एक ऑसिलेशन. कॅन आय से वन ऑसिलेशन.
1 बीट. सेकंड ऑसिलेशन आणि नंतर काय असतं बोला. ओके, फर्स्ट ऑसिलेशन, सेकंड ऑसिलेशन आणि काय असतं सांगा, थर्ड ऑसिलेशन. हाऊ मेनी बीट्स आर देअर? 3 बीट्स. ओके, नंबर ऑफ बीट्स हर्ट्स पर सेकंड. एका सेकंदात तुम्ही किती बीट्स ऐकू शकता त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. जर का सपोज एका सेकंदात 3 बीट्स झाले तर याचा अर्थ फ्रिक्वेन्सी किती आहे? 3. आणि 3 काय? 3 हर्ट्स. ऑब्वियसली फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं बोला? 1/सेकंड. कारण की फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ काय असतं सांगा? पिरियड. रेसिप्रोकल ऑफ पिरियड सगळ्यांना माहिती आहे. सो 1/सेकंड, पर सेकंड किंवा हर्ट्स म्हणू शकता तुम्ही. दॅट इज कॉल्ड एज बीट फ्रिक्वेन्सी. काय म्हणतात? बीट फ्रिक्वेन्सी. तर लक्षात ठेवा, पिरियड ऑफ बीट्सची मला गरज आहे. व्हॉट इज मीन बाय पिरियड ऑफ बीट्स? पिरियड ऑफ बीटच्या भरपूर डेफिनेशन होतात. सगळ्यात पहिली डेफिनेशन, टाइम टेकन टू कंप्लीट 1 बीट. 1 बीट म्हणजे काय असतं? 1 ऑसिलेशन. एका ऑसिलेशनमध्ये किती मुवमेंट असतात सांगा? 4. मग ते 4 मुवमेंट कुठूनही सुरू होऊ शकतात. जर का मी मीन पोझिशन पासून सुरू झालो तर मीनवरच संपेल. जर का मी पॉझिटिव्ह एक्सिम पासून सुरू केलं तर ते पॉझिटिव्ह एक्सिमला संपेल. बरोबर आहे. जर का मी ते पॉझिटिव्ह एक्सिम पासून सुरू झालो तर पॉझिटिव्ह एक्सिमला, याला सुद्धा पिरियड म्हणतात. मग मला हे सांगा, हा फर्स्ट वॅक्सिंग आणि हा सेकंड वॅक्सिंग आहे. तर चला बोला, टाइम इंटरवल टू कंप्लीट 1 ऑसिलेशन इज अ पिरियड ऑफ बीट. किंवा टाइम इंटरवल टू बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्सिंग इज ऑल्सो कॉल्ड एज पिरियड ऑफ बीट्स. टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅनिंग इज ऑल्सो कॉल्ड एज पिरियड ऑफ बीट्स. पिरियड म्हणजे काय असतं? टाइम टेकन टू कंप्लीट 1 बीट. 1 बीट म्हणजे 1 ऑसिलेशन. मग ते ऑसिलेशन कुठूनही सुरू होऊ शकते. ओके, सो तुम्ही टाइम टेकन टू कंप्लीट 1 बीट इज अ 1 ऑसिलेशन. ओके, टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्सिंग इज अ पिरियड ऑफ बीट्स. टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅनिंग इज ऑल्सो कॉल्ड एज पिरियड ऑफ बीट्स. काय म्हणतात? पिरियड ऑफ बीट्स. करेक्ट आहे. या बीट्स बद्दल ओके आपण सगळ्या आर्टिकल्स बघितलाय. बीट्स म्हणजे काय असतं? तर अल्टरनेट वॅक्सिंग अँड वॅनिंग. सांगा, जेव्हा सगळे साऊंड एकमेकांना येऊन भेटतात तेव्हा इथं पहिले काय तयार होतो? CI तयार होतो की DI तयार होतो? सांगा. CI म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स? कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय असतं? वॅनिंग की वॅक्सिंग? वॅक्सिंग. मग पहिले काय तयार होतो? CI, नंतर DI, नंतर 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 म्हणजे काय तयार होतो? वॅक्सिंग, वॅनिंग, वॅक्सिंग, 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 वॅनिंग. लक्षात ठेवा, वॅक्सिंग, वॅनिंग, वॅक्सिंग, वॅनिंग, वॅक्सिंग, वॅनिंग, वॅक्सिंग, वॅनिंग, वॅक्सिंग, वॅनिंग. लक्षात ठेवा. ओके, तर अल्टरनेट CI DI, अल्टरनेट CI DI तयार होते. त्यामुळेच तर लक्षात ठेवा, डीजेत नाचताना बीट्स तयार होत असतात. काय तयार होत असतात? बीट्स. साऊंड वाढतो, कमी होतो, वाढतो, कमी होतो. कारण की वॅक्सिंग म्हणजे मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड आणि वॅनिंग म्हणजे काय असतं? मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. वाढतो, कमी होतो, वाढतो, कमी होतो, वाढतो, कमी होतो, वाढतो, कमी होतो. दॅट इज अ बीट फ्रिक्वेन्सी. आणि लक्षात ठेवा, ती असते बीट फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. आणि नंतर आपल्या चेस्टची बायोलॉजिकल बीट फ्रिक्वेन्सी असते, हार्टची. बरोबर आहे. सो ती बीट फ्रिक्वेन्सी आणि आपली बीट फ्रिक्वेन्सी ह्या जर का मॅच झाल्या, काय झालं सांगा? ओके, लक्षात ठेवा, बीट फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड अँड बीट फ्रिक्वेन्सी ऑफ अवर हार्ट या जर का दोन फ्रिक्वेन्सी मॅच झाल्या तर देर इज अ रेझोनन्स ऑकर्ड. काय ऑकर्ड होते सांगा? रेझोनन्स. आणि जर का रेझोनन्स ऑकर्ड झाला तर बॉडी व्हायब्रेट विथ अ मॅक्सिमम अँप्लिट्यूड. त्यामुळे डीजेत नाचताना आपलंच आपल्यावर भान नसते. आपलं समजत नाही की आपण कुठं नाचताय, कसं नाचताय, आपले हातपाय कुठं चालले आहेत, कोण बघताय आपल्याकडे. का बरं माहिती आहे का? ऑलरेडी बॉडी व्हायब्रेट्स विथ अ मॅक्सिमम अँप्लिट्यूड. वाय? बिकॉज द बीट फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड अँड बीट फ्रिक्वेन्सी ऑफ द हार्ट बिकम्स इक्वल. आणि जर का या दोन बीट फ्रिक्वेन्सी सेम झाल्या तर जोपर्यंत आपले पाय दुखत नाही तोपर्यंत आपण नाचतो बाळांनो. आणि मग शेवटी पाय दुखणं सुरू झाले, गपचूप त्या डीजेच्या बाहेर निघतो आपण, फुटपाथवर जाऊन बसतो. तोपर्यंत आपण थांबतच नाही. आणि हे रियालिटी आहे, लक्षात ठेवा. आणि असं नाही की याच एक्झाम्पलमध्ये असे 100 एक्झाम्पल्स असतात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही मला हे सांगा, ऑडिटोरियम मध्ये गेले आहेत, लक्ष द्या. ए बाळांनो, ऑडिटोरियम मध्ये दिले आहे तर ऑडिटोरियम मध्ये वरचा रूप. मला हे सांगा, ऑडिटोरियमची हाईट कशा असतात? नॉर्मल घराच्या स्लॅब सारखे असतात की हायर लेवलचे असतात? का बरं हायर लेवलचे असतात? बोला, का बरं हायर लेवलचे असतात? कारण की प्रॉब्लेम काय असतो, ऑडिटोरियम मध्ये जर का सपोज एखादा जोक झाला, सगळ्यांनी क्लॅपिंग करायला सुरुवात केली. ओके, तर क्लॅपिंग करताना सगळे सायमल्टेनियसली क्लॅपिंग करतात. त्यामुळे काय तयार होतं? त्यांनी बीट फ्रिक्वेन्सी तयार होते. काय तयार होते? बीट फ्रिक्वेन्सी. आणि तुमचा जो स्लॅब असतो त्या स्लॅबमध्ये मेटल्स असतात आणि ते मेटल सुद्धा व्हायब्रेट होत असतात. काय होत असतात सांगा? व्हायब्रेट. त्यात सुद्धा एक फ्रिक्वेन्सी असते. जर का त्याच्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आणि ही बीट फ्रिक्वेन्सी काय झाली सांगा? मॅच झाली. काय झाली? चुकूनही मॅच झाली तर बाळांनो रेझोनन्स ऑकर्ड होतो. आणि रेझोनन्स ऑकर्ड झाला, दॅट स्लॅब व्हायब्रेट विथ अ मॅक्सिमम अँप्लिट्यूड. तो स्लॅब मिनिमम अँप्लिट्यूडनी व्हायब्रेट होतो की मॅक्सिमम अँप्लिट्यूड? मॅक्सिमम अँप्लिट्यूड व्हायब्रेट होतो. आणि जर का तो व्हायब्रेट झाला तर इट मे कोलॅप्स. इट मे कोलॅप्स. तो बाळांनो पडू सुद्धा शकतो, लक्षात ठेवा. तो पडू सुद्धा शकतो, लक्षात ठेवा. म्हणून ऑडिटोरियमची हाईट नेहमी काय ठेवतात? जास्त ठेवतात. करेक्ट आहे की तुमचा साऊंड तिथपर्यंत पोहोचलाच नाही पाहिजे आणि चुकून ती फ्रिक्वेन्सी आणि ही फ्रिक्वेन्सी मॅच नाही झाली पाहिजे. समजलं आहे? नंतर तुम्ही इतर जर बघितलं तर कुठं मार्चिंग ऑफ सोल्जर्स. सोल्जर जेव्हा मार्च करतात, लक्षात ठेवा, सोल्जर जेव्हा मार्च करतात, दे हॅव ऑर्डर
टू ब्रेक देअर स्टेप्स वाईल क्रॉसिंग द सस्पेन्शन ब्रिज. सस्पेन्शन ब्रिजला क्रॉस करत असताना त्यांना सांगितलं जाते की तुम्ही मार्चिंग करू नका. यू नो व्हॉट इज मीन बाय मार्चिंग? मार्चिंग काय सांगा? मार्चिंग म्हणजे समजा 100 सोल्जर चाललेत, सस्पेन्शन ब्रिज माहिती आहे काय असतात रे? सस्पेन्शन ब्रिज बोला काय असतात? जसं फॉर एक्झाम्पल कुठे असतात सांगा? नॉर्मल सिटीमध्ये असतात की तिकडे आर्मी कॅम्पमध्ये वगैरे असतात, आर्मी कॅम्प किंवा तिकडे जम्मू काश्मीर वगैरे असतात जिथे आतंकवादी एरिया वगैरे जास्त आहे. का बरं असतात सस्पेन्शन ब्रिज? कशासाठी? इमर्जन्सीसाठी. वेळ पडली तर तुम्हाला तोडता सुद्धा आला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल समजा हा इंडियाचा इलाका आहे, इकडे पाकिस्तानचा इलाका आहे, एखादा सस्पेन्शन ब्रिज नॉर्मल ब्रिज टाकलेला आहे. करेक्ट आहे. कधी कधी ते आतंकवादी आपल्या इकडे येतात, कधी कधी आपण तिकडे जातो. समजा ते आले, त्यांनी 2-3 आपले मारले, आपण जातो, यांचे 10-12 मारून येतो. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, अरे ओके नाही. मग आता मला हे सांगा, आपले सैनिक गेले, लक्षात ठेवा, त्यांचे 10-12 मारले, ओके, पुन्हा पळत पळत वापस येतात. मग ते येतात पळत पळत आपल्या मागे. इवन आपण जर का क्रॉस झालो तर सस्पेन्शन ब्रिज तोडून टाकायचं मदत. इथं रिव्हर असते पूर्ण. करेक्ट आहे की नाही? सस्पेन्शन ब्रिजमुळे कधी कधी आपण मरू शकतो, कधी कधी आपण वाचवू शकतो. ओके, समजलं आहे की नाही? लक्षात ठेवा. तर त्यासाठी ते झुलते पाळणे असतात. रिजिड ब्रिज कधीच तयार करत नाही, लक्षात ठेवा. तर हे असतात सस्पेन्शन ब्रिज. सस्पेन्शन ब्रिज म्हणजे लाकडाचे असतात, ते दोरी आणि लाकडाचे बांधलेले असतात, ते थोडे तसे झुलतात, त्याचं नावच आहे सस्पेन्शन. ओके, ते थोडे ते हलत राहतात तसे. ठीक आहे. आता बाळांनो, त्या ब्रिजवरनं जाताना सोल्जर्सला ऑर्डर दिली जाते की तुम्ही मार्चिंग करू नका. मार्चिंग म्हणजे समजलं का? लेफ्ट म्हणजे लेफ्ट आणि राईट म्हणजे राईट. जसं सोल्जर्स 100 सोल्जर जर जात असतील, 100 सोल्जर्स, तर लेफ्ट म्हणजे सगळ्यांचा लेफ्टच पडतो, राईट म्हणजे सगळ्यांचा राईटच. आपल्यासारखं नसते काही. रस्त्यानं फुटपाथवर जाताना 2 मित्र पुढे चालले, 2 मागे, ओके, याचा पाय त्याच्या चपलीत, ओके, लक्षात ठेवा. आणि लगेच 2 मिनिटात वापस येते, अबे माझी चप्पल राहिली. ठीक आहे, हां, लक्षात ठेवा. आर यू गेटिंग? ओके, समजलं आहे की नाही? आपल्यासारखं नाही. 100 म्हणजे त्यांचे 100 लेफ्ट म्हणजे लेफ्टच पडतो आणि राईट म्हणजे राईटच पडतो बाळांनो, लक्षात ठेवा. समजलं आहे की नाही? ओके, सो दॅट इज कॉल्ड एज मार्चिंग. जर का ते सोल्जर सस्पेन्शन ब्रिजवर नाही मार्चिंग करत गेले तर काय होते ना, तो जो ब्रिज आहे तो ऑलरेडी सस्पेन्शन ब्रिज आहे, म्हणजे तो एका नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेटच होत आहे. आणि त्याच्यावरनं जेव्हा सोल्जर जातील तर ते फोर्स व्हायब्रेशनच्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतात. जर का चुकून त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि फोर्स व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी काय झाली? सेम झाली. काय झाली? सेम झाली. तर रेझोनन्स ऑकर्ड होतो. काय होतो? रेझोनन्स. आणि जर का रेझोनन्स ऑकर्ड झाला तर बॉडी व्हायब्रेट्स विथ द मॅक्सिमम अँप्लिट्यूड. आणि तो ब्रिज एवढा जास्त व्हायब्रेट होऊ शकतो, ओके, इट मे कोलॅप्स. इट मे कोलॅप्स. तो डायरेक्ट पडू शकतो सोल्जर्स तिथं उभे असताना वर. त्यामुळे दे हॅव ऑलवेज ऑर्डर टू ब्रेक देअर स्टेप्स वाईल क्रॉसिंग द सस्पेन्शन ब्रिज. सस्पेन्शन ब्रिजवरनं जाताना तुमच्या स्टेप्स वापरू नका. नॉर्मल माणसासारखे चाला, कोणाचा लेफ्ट, कोणाचा राईट, कोणाचा लेफ्ट, कोणाचा राईट. करेक्ट आहे. मुलीचं असते, मुलगी माहेरी असते, मुलगी सासरी असते. मुलगी माहेरी असते तेव्हा ती नॅचरल फ्रिक्वेन्सीने वागते. कसे वागा, कसे बोला, काही बोला, कसे राहा, कसे जेवा, नाही जेवढं ताट फेकून द्या, दुसरी भाजी करून मागा. ओके, पण मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा ती एखाद्या एक्सटर्नल पिरियडिक फोर्सच्या फ्रिक्वेन्सी. आजकाल असा जमाना नाही आहे. ओके, आपल्या आजीचा काळ समजा किंवा आपल्या इव्हन आईचा काळ समजा, ओके, की थोडं एक्सटर्नल पिरियडिक फोर्स राहतो कुठे, स्वतःच्या मनासारखे वागत नसतात, लक्षात ठेवा. ओके, कुठेतरी दबाव असतो वरून. तर तिथं जे वागतात ना ते नॅचरल फ्रिक्वेन्सीने वागत नाही आहे. कुठल्या फ्रिक्वेन्सीने वागतात लक्षात ठेवा? फ्री फोर्स व्हायब्रेशन, कोणतरी फोर्स करताय. पण चुकून एखाद्याच्या घरात जर का फ्री व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी म्हणजे लग्नाच्या आधीची आणि लग्नाच्या नंतरची म्हणजे फोर्स व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी, या दोन्ही फ्रिक्वेन्सी काय झाल्या? सेम. जर का दोन्ही फ्रिक्वेन्सी सेम झाल्या तर तिची जन्नतच आहे. काय लोक भेटले राव, एवढे चांगले माझ्या घरचे नव्हते. ठीक आहे का? तर मला हे सांगा, त्या केसमध्ये ती मुलगी ओके अनहॅपी असेल की हॅपी असेल? हॅपी असेल. सो रेझोनन्स ऑकर्ड झाला. जेव्हा रेझोनन्स ऑकर्ड झाला तर इट व्हायब्रेट्स विथ द मॅक्सिमम अँप्लिट्यूड. म्हणजे तिथं ती वागताना एवढी खुश होऊन वागते. अँप्लिट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग. अँप्लिट्यूड काय राहते? इन्क्रीजिंग. कारण की ती हॅप्पी असते, व्हेरी हॅप्पी असते, नर्वस नसते. अरे गडे नाही म्हणजे पुढे जाऊ का? बस झाले एक्झाम्पल का? 9 वाजेपर्यंत एक्झाम्पलच देऊ? अजून पाहिजे? कॅबिनमध्ये 1 क्लास झाल्यावर. ठीक आहे, ठीक आहे, डेमो देतो. हां, अरे गडे येस, हे बीट्स असतं. सांगायचं तात्पर्य डीजे पुरतंच आपण लक्षात ठेवा. ओके, डीजे पुरतंच लक्षात ठेवा. काय डीजे पुरतं लक्षात ठेवायचं आहे बाळांनो? की बीट फ्रिक्वेन्सी, साऊंडची बीट फ्रिक्वेन्सी आणि बीट फ्रिक्वेन्सी जर का सेम झाली आपली तर रेझोनन्स ऑकर्ड होतो. काय ऑकर्ड होतो? रेझोनन्स. सो दिस इज कॉल्ड ॲज बीट्स. काय म्हणतो आपण त्याला? बीट्स. आता तुमच्या नोट्समध्ये काही एक महत्त्वाचं डेरिव्हेशन आहे बाळांनो बीट्सवर. आता ते डेरिव्हेशन लिहायचं असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या PCBच्या स्टुडंटनी लक्षात ठेवायला पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आणि सर PCM वाल्यांनी काय करायचं? बाय डिफॉल्ट PCM वाल्यांना माहितच पाहिजे. ओके, आता एक लक्ष नसेल माहिती लक्ष द्या बाळांनो. ओके, जर का कॉस्ट याची व्हॅल्यू +1 आली, जर का कॉस्ट याची व्हॅल्यू -1 आली, ओके,
आणि जर का बाळांनो कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली बोला 0 आली. हां जर का कॉस थिटाची व्हॅल्यू +1 आली, जर का कॉस थिटाची व्हॅल्यू -1 आली आणि जर का कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली सांगा 0 आली. तर बाळांनो इकडे लक्ष द्या. ओके कॉसची व्हॅल्यू जर का मी सांगता इवन पाय आली 1, कॉसची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते सांगा, ऑड पाय की इवन पाय, इवन पाय. ओके म्हणजे याचा अर्थ इवन पाय म्हणजे कुठला असतो सांगा, तुमचा जो थिटा असतो तो इवन पाय असतो. इवन पाय म्हणजे समजतं का 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय आणि नंतर काय सांगा 8 पाय, याला म्हणतात इवन पाय. तर कॉसची व्हॅल्यू 1 केव्हा येत असते, जेव्हा तुमचा अँगल इवन पाय असतो. इवन पाय म्हणजे 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, 8 पाय. ओके कॉसची व्हॅल्यू -1 केव्हा येत असते, तर बाळांनो कॉसची व्हॅल्यू -1 केव्हा येत असते, जेव्हा ऑड पाय असतं. बाळांनो ऑड पाय म्हणजे समजतं का, थिटा इज इक्वल्स टू ऑड पाय. सांगा ऑड पाय म्हणजे किती असतं, 1 पाय, 3 पाय, 5 पाय, नंतर किती असतं बोला 7 पाय. हे झाले ऑड पाय. काय झाले सांगा ऑड पाय. कॉसची व्हॅल्यू +1 केव्हा येत असते, जेव्हा इवन पाय असतात. कॉसची व्हॅल्यू -1 केव्हा येत असते, जेव्हा ऑड पाय असतात. आणि बाळांनो लक्षात ठेवा कॉसची व्हॅल्यू जर का सपोज +-1 आली तर कॉसची व्हॅल्यू +-1 केव्हा असतात, जेव्हा काय असतात ऑल पाय असतात. काय असतात ऑल पाय. व्हॉट इज मीन बाय ऑल पाय, सगळेच इवन ॲज वेल ॲज ऑड. इवन ॲज वेल ॲज ऑड म्हणजेच काय 0 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय आणि 6 पाय, सगळे पाय. इज दॅट क्लिअर, येस झालं. तो बाळांनो कॉसची व्हॅल्यू +1 असेल तर इवन पाय, कॉसची व्हॅल्यू -1 असेल तर ऑड पाय, कॉसची व्हॅल्यू +-1 असेल तर काय असतं इवन पाय, ऑड पाय की ऑल पाय, ऑल पाय. बघा सगळे झाले. आणि हे लक्षात ठेवा कॉसची व्हॅल्यू जर का 0 असेल, हे पाहिजे आहे कॉसची व्हॅल्यू जर का 0 असेल तर बाळांनो थिटाची व्हॅल्यू किती असते सांगा. कॉसची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगलला असते 90. 90 म्हणजे किती असतं पाय की π/2. मग काय π/2 एकच अँगल नसतो बाळांनो. π/2 सांगू शकता, 3π/2 सांगू शकता, 5π/2 सांगू शकता, 7π/2 सुद्धा सांगू शकता. लक्षात ओके म्हणजे ऑड नंबर इंटू π/2. π/2 म्हणजे 1π/2. नंतर पुढचा ऑड नंबर किती आहे 3, पुढचा ऑड नंबर किती आहे सांगा 5, त्याच्या पुढचा ऑड नंबर किती आहे सांगा 7, त्याच्या पुढचा ऑड नंबर किती आहे सांगा 9π/2. लक्षात ठेवा. हे बघा कॉसची व्हॅल्यू जर का +1 असेल तर ती इवन पाय, कॉसची व्हॅल्यू जर का -1 असेल तर ती असते ऑड पाय, कॉसची व्हॅल्यू जर का +-1 असेल तर ती काय असते सांगा ऑल पाय, आणि कॉसची व्हॅल्यू जर का 0 असेल तर ते काय असतं सांगा π/2, 3π/2, 5π/2 आणि नंतर काय असतं 7π/2. इज दॅट क्लिअर, येस. आता लक्षात ठेवा. त्यानंतर बाळांनो आपल्याला अतिशय महत्त्वाचं एक डेरिव्हेशन शिकायचं आहे. ओके चला बघा वाच ग क्वेश्चन वाच. डेरिव्हेशनचा काय, डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर वाच. हां बघा एक्सप्रेशन फॉर बीट फ्रिक्वेन्सी काय असतं लक्ष द्या. एक्सप्रेशन फॉर बीट फ्रिक्वेन्सी लक्ष द्या सगळ्यांनी. हां महत्त्वाचा आर्टिकल शिकायचा आहे. व्हॉट इज द एक्सप्रेशन, आवाज नको आहे रे. एक्सप्रेशन फॉर बीट फ्रिक्वेन्सी. हां सो व्हॉट इज बीट फ्रिक्वेन्सी, बीट फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय NB. ओके बीट फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन काय. आता एक काम करू आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन घेऊ. लक्ष द्या थोडं डेरिव्हेशन विचित्र आहे. ओके सपोज आपण 2 वेव्ह घेतल्या बाळांनो. दिस इज द फर्स्ट वेव्ह अँड दिस इज द सेकंड वेव्ह. दोघांचं इंटरफरन्स केला आणि रिझल्टंट वेव्ह तयार झाली. लक्ष द्या दिस इज द फर्स्ट वेव्ह हॅव्हिंग अ इक्वेशन y1 बार and this is the second wave having a equation y2 bar and this is the resultant wave having a equation किती असतं y1 bar plus y2 bar. y1 bar plus किती असतं y2 bar. ओके आता काय करायचं लक्ष द्या. इथे लिहायचं कन्सिडर, आवाज नको आहे रे. कन्सिडर ओके सिंपल हार्मोनिक, कन्सिडर 2 सिंपल हार्मोनिक. किती घेतल्या सांगा 2. कन्सिडर 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आवाज नको आहे. कन्सिडर 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतल्या पण कशा, कारण की आपल्याला इंटरफरन्स करायचा आहे. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन शिकतं त्यात 2 वेव्ह पाहिजे की 2 पेक्षा जास्त पाहिजे 2 पेक्षा जास्त, पण मिनिमम 2 तर घ्या, कारण की तुम्हाला अनेकांपासून एक तयार करायचे. अनेकामध्ये कमीत कमी किती घ्यावं लागेल 2. तसे खूप सारे घेऊ शकता तुम्ही, पण डेरिव्हेशनसाठी 2च घेऊ. लक्ष द्या कन्सिडर 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅव्हिंग लक्षात ठेवा सेम ॲम्प्लिट्यूड. सांगा काय लिहिलं मी, सेम ॲम्प्लिट्यूड. दोघांची ॲम्प्लिट्यूड सेम आहे. ॲम्प्लिट्यूड दोन्ही वेव्हची ॲम्प्लिट्यूड सेम आहे. ओके लेट्स से या वेव्हची ॲम्प्लिट्यूड ए आहे, या वेव्हची ॲम्प्लिट्यूड ए आहे. अँड स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी. काय बोलू मी सांगा, अँड स्लाइटली SLIGHTLY स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी. स्लाइटली काय डिफरंट फ्रिक्वेन्सी. दोन्ही वेव्हच्या फ्रिक्वेन्सी सेम आहे बाळांनो. समजा याची फ्रिक्वेन्सी कुठली आहे सांगा N1 या वेव्हची, आणि याची फ्रिक्वेन्सी किती आहे सांगा N2. करेक्ट आहे. 2 वेव्ह घेतल्या सांगा दोन्ही सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. आणि जर का दोन्ही सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह असतील तर दोघांचे ॲम्प्लिट्यूड सेम घेतल्या. ए याची ए आहे याची आहे,
आणि दोघांच्या फ्रिक्वेन्सी थोड्या वेगळ्या घेतल्या. करेक्ट आहे. याची N1 आणि त्याची N2. मग मला हे सांगा पहिलीचं इक्वेशन काय होईल सांगा. y1 बार इज इक्वल्स किती असतं ए साईन इथं काय असतं ओमेगा टी, तर इथं लिहायचं ओमेगा 1t. आता ओमेगा काय असतं सगळ्यांना माहिती आहे. ओमेगा इज इक्वल्स किती असतं 2 पाय की 2 पाय बाय कॅपिटल टी. 2 पाय बाय कॅपिटल टी. टॉपिक विसरू नका. मोशन्समध्ये आपण शिकलो आहे सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, ऑसिलेशनमध्ये जेव्हा मोशन हा वर्ड येईल तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला शिकता. ओमेगा इक्वल्स टू किती असतं 2 पाय की 2 पाय बाय कॅपिटल टी. 2 पाय बाय कॅपिटल टी. सो ओमेगा इज इक्वल्स किती असतं 2 पाय इंटू किती असतं 1 की 1/t. सो ओमेगा इज इक्वल्स किती असतं 2 पाय 1/t म्हणजे काय असतं रेसिप्रोकल ऑफ पिरियड. आणि एव्हरीवन नोज व्हॉट इज रेसिप्रोकल ऑफ पिरियड. रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड एज काय फ्रिक्वेन्सी. काय फ्रिक्वेन्सी. सो व्हॉट इज y1 बार. y1 बार इज इक्वल्स किती असतं ए साइन ओमेगा 1. व्हॉट इज ओमेगा 1 2 पाय. हे बा ओमेगा म्हणजे 2 पाय. व्हॉट इज ओमेगा 1 2 पाय n1t. 2 पाय n1t. सो y1 इज इक्वल्स किती असतं ए साइन 2 पाय n1t. झालं. आणि दुसरी वेव्ह घेतली बाळांनो y2. सो y2 बार इज इक्वल्स किती असतं बोला ए साइन बोला इथे किती असतं 2 पाय की 2 पाय n2 2 पाय n2t. लक्ष द्या. दिस द फर्स्ट वेव्ह हॅव्हिंग ए इक्वेशन सांगा y1 इज इक्वल्स किती असतं बोला ए की ए साइन 2 पाय n1t. आणि दुसरी वेव्ह काय सांगा y2 इक्वल्स टू ए साइन 2 पाय n2t. दोघांची एम्प्लिट्यूड काय सेम आणि दोघांची फ्रिक्वेन्सी काय डिफरंट. दोघांची रिझल्टंट वेव्ह काय असतं सांगा y बार इज इक्वल्स किती असतं y1 बार प्लस किती असतं सांगा y2 बार. y बार इज इक्वल्स टू किती असतं y1 बार प्लस y2 बार. सो गाइस यू सिंपली कॅन से व्हॉट इज y बार इज इक्वल्स टू y1 बार प्लस y2 बार. y1 बार प्लस किती y2 बार. मग y1 बार सांगा y1 बार काय बोला y1 बारची व्हॅल्यू टाका. सांगा y1 बार इज इक्वल्स किती असतं बोला ए साइन इथे किती असतं 2 पाय n1t प्लस y2 बार काय असतं बोला ए साइन इथे किती असतं 2 पाय n2t. ओके y1 बार इज इक्वल्स टू असतं ए साइन 2 पाय n1t आणि y2 बार इज इक्वल्स टू असतं ए साइन 2 पाय n2t. दोघांची ॲडिशन केली. सो y बार इज इक्वल्स टू किती असतं ए कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये किती राहील सांगा साइन इन ब्रॅकेट किती असतं 2 पाय n1t प्लस किती असतं बाळांनो हे पहा 2 पाय n1t प्लस इथं काय असतं बोला साइन इथं काय करायचं सांगा 2 पाय n2t. करेक्ट आहे. ओके लक्षात ठेवा. दोघांमध्ये ए कॉमन काढला लक्षात ठेवा चालेल. आता इथं तुम्हाला कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे बाळांनो थोडं लक्ष द्या. डेरिव्हेशन विचित्र आहे. y बार इज इक्वल्स टू ए इथं करा साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला कुठला साइन सी प्लस साइन डी. प्लीज टेल मी व्हॉट इज साइन सी प्लस साइन डी. बोला साइन सी प्लस साइन डी काय असतं. साइन सी प्लस साइन डी काय असतं. पहिला अँगल असतो सी प्लस डी बाय 2. दुसरा अँगल काय असतो सी मायनस डी बाय 2. इथे काय लिहायचा 2. साइन साइन मध्ये प्लस साइन असेल काय बोलू मी सांगा साइन साइन मध्ये प्लस साइन असेल तर पहिले काय असतं बोला साइन आणि नंतर काय असतं बोला कॉस. खतम चला. सो पहिला अँगल असतो 2 पाय n1t दुसरा अँगल असतं 2 पाय n2t. सांगा बोला साइन सी प्लस साइन डी किती असतं 2 साइन सी प्लस डी बाय 2. सांगा सी ची व्हॅल्यू किती आहे बोला 2 पाय n1t हा झाला सी प्लस डी ची व्हॅल्यू किती आहे सांगा 2 पाय n2t डिवायडेड बाय 2. करेक्ट आहे. हे बा ए आहेस साइन साइन मध्ये प्लस साइन असेल तर 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू किती असतं बोला कॉस सी मायनस डी बाय 2. सांगा सी ची व्हॅल्यू किती आहे बोला 2 पाय किती असतं n1t मायनस काय करायचं बोला 2 पाय n1t मायनस 2 पाय n2t आणि डिवायडेड बाय किती असतं 2. इज दॅट क्लियर. साइन सी प्लस साइन डी 2 साइन सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2 हा झाला अँगल सी हा झाला अँगल डी. सो यू कॅन से 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. इज दॅट क्लियर. सो y बार इज इक्वल्स टू किती असतं ए की टॉईस आहे इथे किती असतं साइन इन ब्रॅकेट. लक्ष द्या काय कॉमन काढायचं बोला सांगा ब्रॅकेटमधनं काय कॉमन निघतं काय नाही 2 पाय आणि अजून काय निघतं टी. मग आता बाळांनो मला हे सांगा 2 पाय कॉमन निघाला आणि इकडनं टी कॉमन निघाला डिवायडेड बाय किती आहे सांगा 2. सांगा ब्रॅकेटमध्ये किती राहिलं सांगा n1 की n1 प्लस n2. ओके इंटू किती असतं बोला कॉस. सांगा इथं काय कॉमन निघायला 2 पाय. ओके इथं काय लिहायचं सांगा टी आणि इथं काय लिहायचं 2. इथे किती असतं n1 की n1 मायनस n2 करेक्ट आहे की नाही येस. ओके सो गेट्स कॅन्सल. ओके लक्ष द्या. सो y बार इज इक्वल्स टू किती झाला टॉईस आहे. आता थांबा थोडं टॉईस आहे साइन इंटू कॉस आधी लिहायचं टॉईस आहे. आता पहिले मी कॉस्टची टर्म लिहितो कुठली कॉस्टची त्याच्या मागे एक रिझन आहे. ओके चला पुढच्या स्टेप याच्यात लिहितो बघा. ओके ए बाळांनो काय लिहिलं बघा हां y बार इज इक्वल्स टू इथे लिहिलं टॉईस आहे पहिली टर्म लिहिली कॉस्टची. सांगा कॉस्टची काय टर्म लिहिली सांगा टॉईस आहे इंटू कॉस्टची टर्म. सांगा कॉस्टची टर्म काय बोला पाय इन ब्रॅकेट बोला n1 मायनस n2 इंटू टी. ओके तर कॉस ऑफ पाय इन ब्रॅकेट किती असतं बोला n1 मायनस किती असतं n2 इंटू किती असतं टी इंटू इथं काय करायचं साइन ऑफ काय करायचं साइन ऑफ. बोला साइन ऑफ किती असतं बोला पाय इन ब्रॅकेट किती असतं सांगा n1 मायनस n2 की n1 प्लस n2
N1 प्लस N2. सो इथं असतं ओके पाय इन ब्रॅकेट किती असतं N1 प्लस N2 इंटू टी. आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल सर शेवटी ठीक आहे समजलं आम्हाला टॉईस आहे साईनची टर्म इंटू कॉसची टर्म. पहिले कुठली टर्म लिहिली कॉस आणि नंतर कुठली लिहिली साईन. का बरं पहिले कॉस आणि नंतर साईन. का बरं पहिले कॉस आणि नंतर साईन. तर बाळांनो सरळ सांगू शकतो तुम्हाला एक फ्री ॲडवाईस देतो. कोणाला सांगू नका प्लीज प्रॉमिस करा. बाळांनो मला हे सांगा y1 बी द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ फर्स्ट वेव्ह. पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. ओके कुठल्याही वेव्हच्या डिस्प्लेसमेंटमधली तुम्हाला जर का ॲम्प्लिट्यूड काढायची असेल काय काढायची असेल तुम्हाला म्हटलं सांगा रे या इक्वेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड कुठं आहे तर तुम्ही म्हणाल सर आता मी सांगतो तुम्हाला ॲम्प्लिट्यूडची पोझिशन काय असते. तर लक्ष द्या इक्वल टू साईन नंतर बोला इक्वल टू साईन नंतर हां अरे इक्वल टू साईन नंतर आणि साईन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधी हां इक्वल टू साईन नंतर आणि साईन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधी जे काय असते त्याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. काय म्हणतो बोला आपण सांगा ॲम्प्लिट्यूड कुठली असते बोला पुन्हा एकदा हां इक्वल टू साईन नंतर आणि साईन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधी ॲम्प्लिट्यूड असते. मग सांगा पहिल्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड किती आहे दुसऱ्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड किती आहे सांगा दुसऱ्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड बोला हां इक्वल टू साईन नंतर आणि नंतर काय असतं साईन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधी. इक्वल टू साईन नंतर आणि साईन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधी जे काय असते त्याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. काय म्हणतो सांगा आपण ॲम्प्लिट्यूड. इज दॅट क्लिअर येस. आता मला हे सांगा ए इज ॲम्प्लिट्यूड ऑफ फर्स्ट वेव्ह ए इज ॲम्प्लिट्यूड ऑफ सेकंड वेव्ह बरोबर आहे की नाही. या दोघांचं सुपरपोजिशन केलं आणि बाळांनो रिझल्टंट वेव्ह आली. हे बा रिझल्टंट वेव्ह कुठली आली वाय की वाय बार वाय बार. मग सांगा वाय बारची ॲम्प्लिट्यूड काय रिझल्टंट वेव्हची ॲम्प्लिट्यूड काय सांगा ए ॲम्प्लिट्यूड कुठल्या वेव्हची आहे फर्स्ट आणि ए कोणाची आहे सांगा सेकंड. सांगा मग रिझल्टंट वेव्ह दोघांची ॲडिशन करून जी तिसरी आली वाय बार तिची ॲम्प्लिट्यूड किती आहे ए आहे की टॉईस आहे हां ॲम्प्लिट्यूड कुठे असते सांगा. हे त्याचं इक्वेशन आहे बोला इक्वल टू साईन नंतर आणि साईन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधीची ही पूर्ण ॲम्प्लिट्यूड आहे. डझंट मॅटर ती छोटी आहे की मोठी आहे. त्यामुळे काय केलं मी माहिती आहे का साईन तिकडे लिहिला आणि कॉस इकडे लिहिला. हे बघा इथं समजतं तुम्हाला. इथं पहिले कोण आलं होतं टॉईस आहे नंतर कोण आलं होतं कॉस प्रॉडक्टमध्ये आहे. मग पहिले मी कुठली टर्म लिहिली कॉस आणि नंतर कुठली लिहिली सांगा साईन. त्याचं रिझन समजलं काय का बरं लिहिलं सांगा कारण साईनच्या इक्वल टू साईन नंतर साईनच्या आधी जे काय असेल भलं मोठं असू द्या छोटं असू द्या जे काय असेल ती कोण आहे ॲम्प्लिट्यूड आहे. कोणाची पहिल्याची दुसऱ्याची की रिझल्टंटची सांगा पहिल्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड किती होती y1 बारची ॲम्प्लिट्यूड किती होती ए y2 बारची किती होती दोघांचं सुपरपोजिशन केलं आणि एक रिझल्टंट वेव्ह तयार झाली वाय की वाय बार. सांगा वाय बारची ॲम्प्लिट्यूड किती आहे ए आहे की टॉईस आहे कॉस ऑफ समथिंग. मग याला कम्पेअर करू कशाने वाय बार इज इक्वल्स टू याला लिहायचं कॅपिटल ए काय कॅपिटल ए ही झाली पूर्ण कॅपिटल ए आणि नंतर किती असतं बाळांनो साईन लक्ष द्या पाय इन ब्रॅकेट N1 प्लस N2 इंटू टी झाला. दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव्ह. याला आपण काय म्हणतो सांगा बोला याला आपण काय म्हणतो बोला सांगा हां इक्वेशन ऑफ काय रिझल्टंट वेव्ह. सांगा कोणाचं इक्वेशन आहे तुमचं माझं की रिझल्टंट वेव्हचं रिझल्टंट अबे हां इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव्ह आणि त्यातला जो कॅपिटल ए आहे कोण आहे सांगा कॅपिटल ए. सांगा कॅपिटल ए कोण आहे ॲम्प्लिट्यूड ऑफ फर्स्ट वेव्ह ॲम्प्लिट्यूड ऑफ सेकंड वेव्ह की ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह म्हणजे त्यालाच म्हणतात रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. लक्षात ठेवा दिस इज कॉल्ड ॲज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती असतं तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड एचा फॉर्म्युला हे बघा सगळा इक्वल टू साईन नंतर साईन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधीची कोण असते सांगा ॲम्प्लिट्यूड. सांगा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड एची व्हॅल्यू किती झाली कॅपिटल एची बोला टॉईस ए इंटू बोला घाबरू नका हां किती टॉईस ए इंटू कॉस ऑफ इन ब्रॅकेट बोला पाय इन ब्रॅकेट N1 मायनस N2 इंटू किती असतं टी खतम. दिस इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. सांगा कोणाची ॲम्प्लिट्यूड आहे सांगा रिझल्टंट वेव्ह. सांगा कोणाची ॲम्प्लिट्यूड आहे रिझल्टंट वेव्ह. इज दॅट क्लिअर येस. आता लक्ष द्या पुढचं ओके. आता बाळांनो मला हे सांगा तुम्ही काय केलं रे ही पहिली वेव्ह होती जिचं इक्वेशन होतं y1 बार ही दुसरी वेव्ह होती जिचं इक्वेशन होतं y2 बार ओके. त्या दोघींना तुम्ही जवळ केलं ओके आणि एक रिझल्टंट इक्वेशन काढला y बार करेक्ट आहे म्हणजे या दोघींचं इंटरफरन्स केलं. पण तुम्हाला कशावरून माहिती आहे ते इंटरफरन्स सी आय आहे की डी आय. सी आय म्हणजे कोण कन्स्ट्रक्टिव्ह. सांगा मिनिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड की मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. आणि डी आय म्हणजे काय असतं कन्स्ट्रक्टिव्ह की डिस्ट्रक्टिव्ह मॅक्सिमम इंटेन्सिटी की मिनिमम इंटेन्सिटी. आता इकडे लक्ष द्या मी जर का असं बोललो फॉर सी आय मी जर का इथं असं बोललो काय फॉर सी आय म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला आपण म्हणतो बाळांनो वॅक्सिंग
काय म्हणतो सांगा? वॅक्सिंग. वॅक्सिंग म्हणजे काय असतं? जिथं इंटेन्सिटी मिनिमम असतं की मॅक्सिमम असतं? मॅक्सिमम. आणि सांगा मॅक्सिमम इंटेन्सिटी किती असेल? कॅपिटल ए. मॅक्सिमम अँप्लिट्यूड किती असेल? आता अँप्लिट्यूड एचा फॉर्म्युला किती आहे सांगा? लागलीच ते बघा अँप्लिट्यूड एचा फॉर्म्युला हे बघा. अँप्लिट्यूड ए इज इक्वल्स टू टॉइस ए इंटू कॉस. आता मला हे सांगा अँप्लिट्यूड ए ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल? त्या टॉइस ए कोण आहे सांगा? कॉन्स्टंट आहे. तुम्ही म्हणा सर कॉसची जी काय मॅक्सिमम व्हॅल्यू आहे कोणाची? बोला बोला सर कॉसची जी काय मॅक्सिमम व्हॅल्यू आहे? सर कॉसची जी काय मॅक्सिमम व्हॅल्यू? सर कॉसची जी काय मॅक्सिमम व्हॅल्यू आहे सांगा? कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू किती? बोला. +1 आणि -1. सर -1 कशी काय? अबे कथळी मी फिजिक्स शिकवत आहे की मॅथ्स? फिजिक्समध्ये +1 म्हणजे पॉझिटिव्ह एक्सिम आणि -1 म्हणजे निगेटिव्ह एक्सिम. ती मॅथ्समधली -1 नाही आहे. अरे गडे मग थोडक्यात सांगायचं झालं तर अँप्लिट्यूडची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? तर कॅपिटल ए इज इक्वल्स टू टॉइस ए. कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू सांगा? कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असतं? प्लस की +1? +1. तर थोडक्यात सांगायचं सी आय म्हणजे वॅक्सिंग. वॅक्सिंग म्हणजे अँप्लिट्यूड मॅक्सिमम. लक्षात ठेवा वॅक्सिंग म्हणजे अँप्लिट्यूड काय असतं बोला? मॅक्सिमम. आणि मॅक्सिमम अँप्लिट्यूड काय असतं? तर टॉइस ए इंटू कॉसची सगळ्यात मोठी व्हॅल्यू सांगा? कॉसची मोठी व्हॅल्यू किती आहे? +1 आणि -1. +1 म्हणजे पॉझिटिव्ह एक्सिम आणि -1 म्हणजे काय असतं? निगेटिव्ह एक्सिम. म्हणजे बाळांनो अँप्लिट्यूडच्या बाबतीत बोलायचं झालं तर अँप्लिट्यूड इज इक्वल्स टू +- टॉइस ए. टॉइस ए इंटू +-1 म्हणजे +- किती असतं सांगा? टॉइस ए. सांगा कॅपिटल ए अँप्लिट्यूडची व्हॅल्यू किती आहे? बोला कॅपिटल ए अँप्लिट्यूडची व्हॅल्यू किती आहे? बोला कॅपिटल एची व्हॅल्यू कमान टॉइस ए इंटू कॉस ऑफ पाय n1 - n2 टी. चला बोला काय असतं बोला? ओके टॉइस ए इंटू कॉस ऑफ इथं असतं पाय इन ब्रॅकेट n1 - किती असतं? n2 टी इज इक्वल्स टू किती असतं? +- किती असतं? टॉइस ए. टॉइस ए गेट्स कॅन्सल. मल्टिप्लायचा टॉइस ए डिवाइड मध्ये. सो गाइज यू सिम्पली कॅन से कॉस ऑफ पाय इन ब्रॅकेट किती असतं? n1 - n2 इंटू किती असतं? टी इज इक्वल्स टू 1 असतं की +-1 असतं? +-1. करेक्ट आहे. मल्टिप्लायचा टॉइस ए डिवाइड मध्ये जाईल याला म्हणतात +-1. ठीक आहे. आणि बाळांनो तुम्ही जर का इथं बघितलं तर कॉस ऑफ ओके आता इथंच लिहितो कॉस ऑफ चला कॉस ऑफ थिटा इज इक्वल्स टू किती असतं? +-1. आता तुम्ही मला हे सांगा कॉस हा अख्खा अँगल थिटा आहे इज इक्वल्स टू +-1. तुम्ही मला हे सांगा कॉसची व्हॅल्यू +-1 कुठल्या अँगलला आहे? आता शिकवलाय बोला. इवन पाय, ऑल पाय की ऑल पाय? ऑल पाय. मग ऑल पाय मध्ये काय सांगा? बोला सांगा ही थिटाची व्हॅल्यू आहे. थिटा इज इक्वल्स किती आहे? पाय इन ब्रॅकेट n1 - n2 इंटू किती असतं? टी इज इक्वल्स टू ऑल पाय. घ्या ऑल पाय बोला 0 पाय 2 पाय 3 पाय सो ऑन. करेक्ट आहे. कॉसची व्हॅल्यू +-1 केव्हा असते? जेव्हा असते थिटा ऑल पाय. ऑल पाय म्हणजे काय? सगळेच पाय. सगळेच पाय म्हणजे ऑड पाय इवन पाय सगळेच पाय. बघा सगळेच पाय कुठला सुटला का? पाय बघा 0 नंतर पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय सो ऑन. मग त्यातला पहिला घ्या. इफ पाय इन ब्रॅकेट n1 - n2 इंटू टी इज इक्वल्स टू 0 आणि दुसरं इफ पाय इन ब्रॅकेट n1 - n2 इज इंटू टी इज इक्वल्स टू किती असतं? त्यातलं पाय. एकदा 0 घेतला आणि एकदा पाय घेतला तर सांगा टीची व्हॅल्यू किती होईल? टीची व्हॅल्यू किती असतं? 0 डिवाइड बाय चला पाय इन ब्रॅकेट n1 - किती असतं? n2. सो टीची व्हॅल्यू किती असतं? बोला पाय इन ब्रॅकेट किती असतं? पाय इन ब्रॅकेट n1 - किती असतं? n2. सो गाइस पाय पाय कॅन्सल. सो व्हॉट इज T1? 0 डिवाइड बाय एनिथिंग किती असतं? बोला 0. आणि व्हॉट इज T2? T2 इज इक्वल्स टू किती असतं? 1 बोला n1 - किती असतं? n2. इज दॅट क्लियर? व्हॉट इज T1? T1 म्हणजे काय? द टाइम ॲट विच फर्स्ट वॅक्सिंग ऑकर्ड. आणि T2 म्हणजे काय असतं? द टाइम ॲट विच सेकंड वॅक्सिंग. वॅक्सिंगसाठी लिहित आहे मी. करेक्ट आहे. पहिला सी आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स केव्हा होतो सांगा? जेव्हा टाइम किती असतो? 0 की 0 सेकंड? 0 सेकंड म्हणजे टाइम आहे की नाहीच आहे? नाहीच आहे. म्हणजे याचा अर्थ इकडनं एक साऊंड आला इकडनं एक साऊंड आला जेव्हा दोघं जण भेटतात तेव्हा पहिले कुठला इंटरफरन्स तयार होतो सांगा? कन्स्ट्रक्टिव्ह तयार होतो. टाइमच लागत नाही त्याला. भेटल्या कन्स्ट्रक्टिव्ह. समजला की नाही? तर मला हे सांगा T1 बी द टाइम ऑफ फर्स्ट कन्स्ट्रक्टिव्ह आणि T2 बी द टाइम ऑफ काय? फर्स्ट कन्स्ट्रक्टिव्ह की सेकंड कन्स्ट्रक्टिव्ह? सेकंड. आणि आपल्याला कळायचं आहे पिरियड ऑफ बीट्स. काय करायचं आहे सांगा? पिरियड. सांगा पिरियड ऑफ बीट्स काय असतं? बोला पिरियड ऑफ बीट्स काय असतं? बोला पिरियड ऑफ बीट्स म्हणजे आता सांगितलं मी. पिरियड ऑफ बीट्स म्हणजे काय असतं? टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्सिंग. टाइम इंटरवल म्हणजे आपण सांगितलं होतं हे बघा फर्स्ट वॅक्सिंग वॅनिंग आणि सेकंड वॅक्सिंग. सांगा हे पहिलं वॅक्सिंग दुसरं वॅक्सिंग. पहिलं वॅक्सिंग आणि हे दुसरं वॅक्सिंग दोघांमधला टाइम सांगा. सो टाइम इंटरवल म्हणजे किती असतं? T2 की T2 - T1? T2 - T1. चला बोला व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ T2? बोला 1/n1 - n2. आणि व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ T1? 0. सो गाइस T2 इज इक्वल्स किती असतं? 1 बोला n1 - किती असतं? n2. आणि T1 ची व्हॅल्यू किती आहे? 0. सो व्हॉट इज पिरियड ऑफ बीट्स इज इक्वल्स टू 1 किती असतं सांगा? n1 - किती असतं? n2. व्हॉट इज बीट फ्रिक्वेन्सी? बीट फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ बीट्स. बीट फ्रिक्वेन्सी काय असतं? पिरियड ऑफ बीट्सचा काय असतो? रेसिप्रोकल. सो व्हॉट इज बीट फ्रिक्वेन्सी? बीट फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1 किती असतं? पिरियड ऑफ बीट्स. व्हॉट इज पिरियड ऑफ बीट्स? सांगा पिरियड ऑफ बीट्स किती असतं? 1 किती असतं सांगा? n1 - किती असतं? n2. सो व्हॉट इज बीट फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू सांगा n1 - n2 डिनॉमिनेटर मध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे? डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म काय असतं? न्यूमरेटर. म्हणजे आन्सर काय सांगा? बोला n1 - किती असतं? n2. दॅट इज कॉल्ड एज बीट फ्रिक्वेन्सी.
दॅट इज कॉल्ड ॲज बीट की बीट फ्रिक्वेन्सी, बीट फ्रिक्वेन्सी. ओके, सो आन्सर काय सांगा, N1 की N1 मायनस N2, N1 मायनस N2. इज दॅट क्लिअर? दिस इज द फॉर्म्युला फॉर बीट फ्रिक्वेन्सी. वाचा, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. इज दॅट क्लिअर? येस. सांगा काय काय सांगा बीट फ्रिक्वेन्सी, N1 की N1 मायनस N2. दोन फ्रिक्वेन्सी मधला काय करायचं सांगा, डिफरन्स. थोडं कॅल्क्युलेशन अवघड आहे, डेरिव्हेशन भयंकर आहे, सहा लिहा, काहीच करू शकत नाही. चला सुरू करा बाळांनो, लवकर, फास्ट, राईट डाऊन इन द नोट्स.